आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. इकडे आता लग्नाचे विधी एकदमच जवळ आलेले असतात. तेवढ्यातच ना तेजस्विनी, त्याचसोबत आजी आणि बिंदू हे लग्नात आलेले असतात. त्यामुळे साक्षी ना खूप जास्त खुश असते. साक्षी जाऊन आता तेजस्विनीला म्हणत असते की मम्मा, तू माझ्या सांगण्यावर ना या लग्नाला आलीस ना, मला खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. मग आता तेजस्विनी सांगत असते की मी तुझ्या सासूला भेटणार आहे आणि मी लगेच निघणार आहे, कारण की तिला नाही या अशा टिपिकल फंक्शनला थांबायचं नसतं. तेच इकडे नजर असते आसावरीची ती समोर असलेल्या शरूकडे. शरू कधी येते आणि ते गौतम बांदेकरना मंगळसूत्र घालण्यासाठी अगदी उतावळा झालेला असतो. त्याच्या हातात मंगळसूत्र येतं आणि तो आता आसावरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला जाणार. ते समोरून आता शरू आलेली असते आणि हे लग्न होऊ देऊ नका, आताच्या आता हे लग्न थांबवा असं देखील आता बोललं जात असतं. आणि जेव्हा हे सगळं लग्न थांबवलं जातं तेव्हाच ना इकडे पमा आणि त्याचसोबत सुभाष म्हणत असतात की काय चाललंय शरू, हे लग्न होतंय तर होऊ दे. पण तेव्हाच ना शरू सांगत असते की तुम्ही ज्याला भोळा भाबडा एकदम सभ्य जावई समजताय ना, तो एक नंबरचा क्रिमिनल आहे, क्रिमिनल. तुम्हाला माहीत नसेल पण मी तुम्हाला सांगते. असं बोलून आता ती बांदेकरचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणत असते. तेच बांदेकरची आई आता बोलत असते की हे सगळं काय चाललं आहे, प्लीज हे सगळं थांबवा, हे सगळं चुकीचं घडते. तेच आता गौतमसुद्धा रागाने उठतो आणि म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्याबद्दल हे सगळं बोलायची, उगाच काही बोलून सगळ्यांच्या मनात विष घालवतेस का. तेव्हाच आता लगेच शरू म्हणत असते की बघितलं का, ज्या मुलाला तुम्ही सभ्य समजत होता तो मुलगा कसा टिवटिव बोलतोय. तो इतक्या दिवस तर तुमच्यासमोर भोळा भापडा बनून राहत होता आणि आता तर तो सरळ मला उलटं बोलतोय. बघितलं का तुम्ही त्याचं वागणं. असं देखील आता इकडे असणारी ही शरू बोलत असते. शरू आता त्याचं सत्य समोर आणत असते. पण तेव्हाच ना त्याला चांगलंच उत्तर देत त्याला म्हणत असते की तोंड बंद ठेवायचं. तुला असं वाटत असेल की तुझ्या या सगळ्या काही गोष्टी मी सहन करून घेईन, पण नाही, तुझं सत्य आता मी समोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. असं देखील ती रागातच बोलत असते. आणि ती म्हणत असते की बाबा, तुम्ही ज्या माणसावर विश्वास ठेवताय ना तो माणूस लायकीचा नाही आहे. तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांना फसवतोय. आसावरी ताईचं आपलं जगणं मुश्किल करतोय आपण. या माणसासोबत काही झालं तरी लग्न होऊ देऊ नका, असं देखील ती आता रागात बोलत असते. तेव्हाच ना आता नक्की काय आहे, पमासुद्धा म्हणत असते की नको शरू, असं सगळं बोलू, तो आपला होणारा जावई आहे. पण आई, कसला होणारा जावई. अगं या माणसाने आताच काय कितीतरी मुलींना फसवलंय. हे तर काही नाही, अशा बऱ्याच मुली आहेत ज्यांना ह्यांनी मोठ्या रॅकेटमध्ये अडकवलं आहे. असं देखील शरू आता बोलत असते. शरूचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच एकूण एक धक्का बसत असतो. आणि आतासुद्धा आपल्या आसावरी ताईलासुद्धा हा फसवणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवू नका, हा विश्वासाच्या पात्रतेचा नाही आहे, असं देखील आता म्हटलं जातं. तेव्हाच ती अर्चनाला समोर बोलवून आणते. अर्चना जेव्हा समोर येते तेव्हा आता गौतम बांदेकर म्हणतो की ही कोण बाई आहे, असं दाखवत असतो की त्याने ओळखलंच नाही आहे. पण आता इकडे असणारी शरू म्हणते की तू ओळखलंच नसलं तरी ती तुला चांगलंच ओळखते, हीच तुझी बायको आहे माहिती आहे मला. आणि आता ती लगेच त्या अर्चनाला म्हणते की अर्चना, आता कोणतीही काळजी करू नकोस, बिनधास्तपणे जे काही आहे ना ते बोल, प्लीज डगमगू नकोस. तुला जे काही माहिती नाही या माणसाबद्दल सगळं काही बोलून टाक. तुझ्या आईबाबांना काहीच होणार नाही, तुझ्या आईबाबांची जबाबदारी आमची, त्यांना सेफ ठेवलेलं आहे. त्यामुळे बिनधास्तपणे या माणसाने आतापर्यंत तुला किती त्रास दिला ना त्याबद्दल बोल. मग आता शरूने एवढं सगळं अर्चनाला सांगितल्यामुळे अर्चनासुद्धा आता गौतम बांदेकर विरोधात बोलायला तयार झालेली असते. गौतम बांदेकर विरोधात ती आता बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की या माणसाने मला आतापर्यंत खूप त्रास दिला आहे, या माणसाने मला छळलं आहे आणि ह्याचं नाव योगेश साठे असं आहे. हे जेव्हा अर्चना सांगते तेव्हासुद्धा बांदेकर आता म्हणत असतो की उगाच आहे ना काही पण सांगू नकोस, माझ्या घरच्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. परंतु आता इकडे गौतम बांदेकर ची जी आई असते ती सुद्धा अर्चनावर आरोप करत असते. माझ्या मुलाचं लग्न झालं नाही आहे, हेच माझ्या मुलाचं पहिलं लग्न आहे, असं देखील ती आता म्हणत असते. मग तेव्हाच ना इकडे पमा तर रडू लागते, कारण एवढं सगळं खर्च केलेला असतो आणि हे लग्न होत असतं आणि त्यात या सगळ्या काही गोष्टी, त्यामुळे पमाला तर धक्का बसत असतो. तेच आता दुसरीकडे मात्र अर्चना सांगत असते की मलासुद्धा ना ह्याने खोटं बसवलं, म्हणजेच माझ्यासमोर ह्याने खोटे त्याचे आई बाबा उभे केले
आणि मला फसवलं आहे आणि माझ्या आईवडिलांनासुद्धा आतापर्यंत ह्याने मला खूप लुटलेलं आहे आणि माझ्या आईवडिलांचे सुद्धा ह्याने दागिने घेतलेत असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना इकडे असणारे गौतम बांदेकरचे बाबा जे आहेत ते मात्र सुभाषला म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय, तुझी मुलगी काय बोलते बघ ना, तिला थांबव, हा आमच्यावर होणारा अपमान आहे आमचा, प्लीज तू तिला सांग तोंड बंद ठेवायला. तेच आता शरू म्हणत असते की उलट आहे ना, तुमच्या मुलाने तुम्हाला फसवले, जे काही मी सांगते ना तेच सत्य आहे. तेच तेजस्विनी बोलते की तुम्ही लग्न ठरवताय तुमच्या मुलीचं आणि तुम्ही कसून चौकशीसुद्धा केली नाही का. तेव्हाच ना लगेच शरू म्हणत असते की आम्ही सगळ्याचीच चौकशी केली होती, पण तरीसुद्धा ना हा मुलगा असा निघाला, म्हणजेच हा ओळखीतला होता आणि माझ्या आईबाबांना असं वाटत होतं की माझी मुलगी या घरात सुखात राहील, पण हा सगळा त्यांचा गैरसमज होता. याचं तर सगळं खरं रूप ना कधीच माझ्या समोर आलं होतं, पण तरीसुद्धा माझ्याकडे पुरावे नव्हते ना, त्यामुळे मी शांत होती. त्या दिवशी आपल्याकडे सवासनं जेवण होतं, तेव्हा ह्याला आपण अधिक मासासाठी बोलवलं होतं वाण द्यायला. तेव्हा बघा आपल्याकडे अर्चना आली होती. अर्चनाने जेव्हा त्याला फोन केला तेव्हाच तर तो पटकन घाई गडबडीने निघून गेला. त्याला असं वाटलं की आता आपलं काही खरं नाही आणि त्याने अर्चनाला आपल्या घरामध्ये पाहिलेलं होतं आणि त्यामुळेच तो घाबरलेला होता. त्याच दिवशी मला संशय आला, तरीसुद्धा अर्चनाला त्याने किडनॅप करून ठेवलं होतं. आता अर्चनाला तो पाठवणार होता दुबईने. आता तिला दुबईला गेल्यानंतर तिचं काय झालं असतं ना खरंच माहीत नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की जेव्हा हा ज्या गाडीने पाठवत होता ना दुबईला, ते गाडीमध्ये ही एकटी नव्हती, अजून 3 मुलीसुद्धा होत्या असं देखील आता शरू सांगू लागते. जेव्हा शरू ह्या सगळ्या काही गोष्टी सांगते तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. पण तेव्हा शरू म्हणते की अर्चनासारख्या अशा बऱ्याच मुली या सगळ्यात अडकल्या, पण निदान आपली ताई तर या सगळ्यातून वाचली आहे, नाहीतर मग आपल्या ताईचं सुद्धा आयुष्य असंच उद्ध्वस्त झालं असतं, आपल्या ताईला सुद्धा ह्याने कुठेतरी नेऊन टाकलं असतं. पण बरं झालं एकंदरीत तुझं खरं रूप समोर आलं. आता बोल ना, आता का बोलती बंद झाली. इतके दिवस तर तुला असं वाटत होतं की आम्ही अर्चनापर्यंत पोचणार नाही. ए फट्टू, तू काही सांगणार काय, आम्ही बरोबर शोधून काढलं आणि आता तुला प्रश्न पडला असेल ना की आम्ही अर्चनापर्यंत कसे पोचलो तेच तुला सांगते ना आम्ही कसे पोचलो ते. काय आहे ना, तुझी काही खोटी कंपनी उभी केली ना संदीप जगताप नावाने, त्या कंपनीची पूर्ण डिटेल काढली आम्ही मॅकच्या मदतीने आणि तेव्हाच आम्हाला कळलं की आज घोडबंदर रोडवर ना हे दुबईला जायला एक मोठा टेम्पो जाणार होता आणि तेव्हाच आम्ही हे सगळं काही रंगेहात पकडलं. तेव्हा तिथे काही मुलींना घेऊन जात होते एका टेम्पोने. ह्याच्याबरोबर अजून 3 मुली होत्या. त्या 3 मुलींचं आयुष्यसुद्धा याच माणसाने बर्बाद केले. म्हणजेच हा फक्त खोट्या आशा दाखवायचा, मुलींना फसवायचा, मुलींचे पैसे लुबाडायचा, नंतर त्यांना दुबईला नेऊन तो विकणार होता. या सगळ्या काही गोष्टी हा माणूस करत होता आणि आणि या सगळ्यामध्ये तो आपल्या ताईलासुद्धा फसवणार होता. थँक गॉड आपली ताई वाचली. तेव्हा अर्चना म्हणते की ह्या लोकांनी जरी तुला सोडलं ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही आहे, कारण मला ना तू खूप मोठं फसवलेस, माझ्या आईबाबांना फसवलेस. आईबाबा माझे किती विश्वास ठेवायचे तुझ्यावर, का तर त्यांना असं वाटायचं की किती चांगला जावई त्यांना भेटलाय, पण काय हे आता मला कळतंय की तुझी किती नीच आहेस तू, असं देखील आता अर्चना बोलत असते. अर्चना म्हणते की आता मी घाबरणार नाही, आता मी पोलिसांना सगळं काही सांगणार नाही ना, तुला जेलची हवा खायला लावली तर माझं नावसुद्धा मी लावणार नाही. त्याच वेळेला आता शरूसुद्धा सांगते जसं हिच्या आईवडिलांनी विश्वास ठेवला आणि हिचा हात ह्याच्या हातात दिला तसंच तुम्हीसुद्धा एकदम विश्वास ठेवून किती चांगला जावई आहे असं समजत होतात आणि आपल्या ताईला याच्या हवाले करणार होतात. पण आज जर ताईचं लग्न झालं असतं तर आपल्या ताईचं काय झालं असतं ना याचा विचारसुद्धा मी करू शकत नाही. तेव्हाच ना गौतम बांदेकरची आई आता म्हणत असते की तू हे सगळं बोलतेस, तुझ्याकडे काही पुरावे आहेत का. मग तेव्हाच ना सगळे पुरावे एकूण एक तिने मांडलेले असतात आणि त्यामुळेच ना गौतम बांदेकरचं आईच्या तोंड ना पाहण्यासारखं झालेलं असतं. तिलासुद्धा कळलेलं असतं की आपला मुलगा आतापर्यंत किती जणींना फसवत होता आणि हे सगळं काय करत होता ते. गौतम बांदेकर
तिकडचे जे बाबा असतात ते सुद्धा गौतमला बोलत असतात, विचारत असतात की हे सगळं तू काय केलं. तरीसुद्धा तो आता मान खाली घालून बसलेला असतो, कारण त्याला माहिती आहे की त्याचं भांडं एका वेळेला हिने फोडलेलं आहे. एकच नाही तर सगळी गुपितं आता शरूने बाहेर काढलेली असतात आणि त्यामुळेच ना हे सगळं काही पितळ उघडं पडलेलं असतं. तिथे समायराला तर आता टेन्शन आलेलं असतं, कारण ती विचार करत असते की हे सगळं काय होऊन बसलं. तेच आता तेजस्विनी बडबडत असते, पण शरू तेजस्विनीचं तोंडसुद्धा बंद करते, कारण हे आमचं ठरवलेलं लग्न होतं, बाबांच्या ओळखीतले काका होते आणि त्यामुळे बाबांना असं वाटत होतं की एक योग्य त्याच घरी मुलगी जाईल आणि म्हणूनच बाबांनी हे लग्न केलं. पण हे लग्न अशा पद्धतीने होईल ना असं मला वाटलं नव्हतं. आणि त्याच वेळेला इकडे गौतम बांदेकरची जी आई असते ती सुद्धा आता सुभाष आणि पम्माची माफी मागू लागते. खरंच आम्हाला माहिती नव्हतं की आमचा मुलगा असा निघेल ते, आणि असं बोलून ती आता सॉरी वगैरे बोलू लागते. तिला जाणीव झालेली असते की तिच्या मुलाने काय केलं आहे आणि या सगळ्यामध्ये या सगळ्यांची किती नाकीनऊ आले आहेत या सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांनासुद्धा आता तोंड दाखवायला जागा उरलेली नसते. एवढं सगळं होऊनसुद्धा ना आता या गौतम बांदेकरचा काही माज उतरलेला नसतो. तो रागातच असतो आणि तो आता शरूवर हात उचलायला जात असतो. तेवढ्यातच ना तिकडे जय येतो आणि जयने नेमकं आता त्याचा हात धरलेला असतो आणि तेव्हाच ना हा सगळा मोठा प्रसंग घडलेला असतो. गौतमला जोरात त्याने ढकललेलं असतं आणि त्यामुळेच गौतम जाऊन तिथे पडतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.